हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 3.2 द मॅजिक हर्ब म्हणजे जादूची औषधी वनस्पती. ही एक जपानी लोककथा आहे आणि अतिशय मजेशीर अशी गोष्ट आहे. यामध्ये 3 पात्र आहेत. एक म्हणजे मर्चंट जो व्यापारी आहे, दुसरा आहे इनकीपर म्हणजे एक खानावळीचा मालक, आणि तिसरं आहे पात्र ते म्हणजे इनकीपर्स वाईफ म्हणजे खानावळीच्या मालकाची पत्नी, बायको. तर अशी तिघांची ही छान गोष्ट आहे. मी गोष्ट वाचते आणि त्या ओळींचा अर्थ तुम्हाला सांगते. तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाईड. नॉक नॉक म्हणजे दरवाजाचा आवाज. दरवाजा वाजवल्यानंतर जो आवाज येतो तसा आवाज येतो आहे. एक खानावळ आहे, त्याचा दरवाजा कोणीतरी वाजवत आहे आणि तो वाजवतानाच बाहेर अंधार पडायला सुरुवात झालेली होती. हूज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. खानावळीचा जो मालक होता तो आतूनच जोरात ओरडला, कोण आहे? I am a poor, tired merchant. I want to spend the night at the inn, said the man outside. बाहेर असलेला जो माणूस होता तो काय म्हणतोय, मी एक गरीब दमलेला असा व्यापारी आहे. मला आजची रात्र या खानावळीमध्ये घालवायची आहे. The innkeeper was not pleased to hear that the man was poor. But all the same, he opened the door and brought him inside. The merchant wore simple garments and carried only simple cloth bag on his back. तो माणूस गरीब आहे हे ऐकून त्या खानावळीचा जो मालक होता त्याला फारसं बरं वाटलं नाही. का बरं वाटलं नसेल? तर गरीब माणूस आहे म्हणजे तो आपल्याला हवे तसे खानावळीच्या जेवणाचे, राहण्याचे पैसे देऊ शकणार नाही हे त्यांनी ओळखलं. म्हणून तो जरासा नाराजच झाला. पण तरीसुद्धा त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला आतमध्ये घेतलं. त्यांनी त्याचं निरीक्षण केलं, जो आला होता व्यापारी त्याचं. तेव्हा त्याला काय आढळलं की त्यांनी अतिशय साधे कपडे घातले होते आणि त्याच्या पाठीवर एक साधी अशी कापडाची थैली होती, पिशवी होती. I have spent a long, tiring day at the market. I don't have the energy to walk back to my village. Please prepare a simple dinner for me, requested the merchant. बघा, तो जो व्यापारी होता तो दिवसभर त्याचा माल बाजारामध्ये विकून परत त्याच्या घरी चालला होता. गावाला कसा आठवड्याचा बाजार असतो, जे आपला माल असतो तो घेऊन लोक सकाळपासून आपली आपली दुकानं थाटून बसतात आणि संध्याकाळी मालाची विक्री करून घरी परत येतात. तसाच तो त्याचा माल कोळाही असेल तो विकून परत चालला होता. मग तो म्हणाला की मी अतिशय कंटाळवाणा आणि दमछाक करणारा माझा दिवस घालवला आहे आणि माझ्या गावाला पुन्हा चालत जाण्याची ताकद माझ्यामध्ये काही राहिलेली नाही आहे. त्यामुळे माझ्यासाठी कृपा करून एक रात्रीचं साधंसं जेवण तुम्ही बनवा, अशी विनंती त्यांनी त्या व्यापाऱ्याला केली. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. तो जो खानावळीचा मालक होता त्याने फक्त मान डोलावली, कारण तो नाराज होता ना. तो काय खुश नव्हता हा असा गरीब माणूस त्याच्या खानावळीमध्ये आल्यामुळे. त्यामुळे त्यांनी मान डोलावली आणि तो स्वयंपाकघरात निघून गेला. What's the point in serving such beggarly customers? He calls himself a merchant. But look at his clothes. Look at his bag. His shoes are all worn out. He has to carry his merchandise himself. Cannot afford a servant. Cannot afford even a good meal.
he began to complain to his wife. तो जो खानावळीचा मालक होता तो स्वयंपाकघरात गेला आणि काय म्हणाला, छे, अशा बिकारड्या गरीब ग्राहकाला जेवण देण्यात काही अर्थ आहे का? हा स्वतःला व्यापारी म्हणतोय, पण त्याच्या कपड्यांकडे बघा, त्याच्या पाठीवरच्या पिशवीकडे, थैलीकडे पहा. त्याच्या ज्या चपला आहेत ह्या पूर्ण फाटलेल्या आहेत आणि त्याला त्याचा जो माल आहे, त्याच्या ज्या विक्री करण्याच्या वस्तू आहेत या स्वतः वाहून आणाव्या लागत आहेत. त्याला काही नोकर ठेवणं परवडत नाही आणि साधं जेवण तयार करा म्हणजे चांगलं जेवणही त्याला परवडत नसणार. अशी तो आपल्या पत्नीजवळ, आपल्या बायकोजवळ कुरबुर करू लागला. "You are right," said his wife. She was as greedy and unkind as her husband. तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्याची पत्नी त्याला म्हणाली. काय म्हणाली? तुम्ही अगदी बरोबर बोलताय. अर्थात ती सुद्धा कशी होती? तिच्या नवऱ्यासारखी अतिशय लोभी आणि निष्ठुर, निर्दयी अशी होती. तिलासुद्धा पैशांची हाव होती, हे याच्यावरून आपल्याला दिसतंय. "We cook a meal for him, give him a place to sleep, and what is he going to pay in return? Just a couple of coins, maybe. Why did you take him in? Drive him out." आता बायकोसुद्धा त्याच्यासारखी लोभी असल्यामुळे तिने तिचं मत व्यक्त केलं. आपण त्याच्याकरता जेवण शिजवणार, एवढ्या रात्रीचं त्याला झोपायला जागा देणार आणि त्या बदल्यात तो आपल्याला असे कितीसे पैसे देणार आहे? कदाचित केवळ अशी 2 नाणी तो देईल. तुम्ही त्याला आतच का घेतलं? आधी त्याला हाकलून लावा, त्याची बायको त्याला म्हणायला लागली. बघा नेक्स्ट पेज. "No, no," said the innkeeper. "That is not good for our reputation. But I have an idea, a very clever idea. I have this magic herb. I bought it long ago. Whoever eats these herbs forgets something. We will cook a good meal for this fellow and add the magic herb to it. Then he is sure to forget some of his merchandise here tomorrow." बघा खानावळ मालक काय म्हणाला? नाही नाही, दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. रेप्युटेशन म्हणजे आपलं जे नावलौकिक आहे, आपली जी प्रतिष्ठा आहे, त्याला हे शोभणार नाही. परंतु मला एक छान कल्पना, एक आयडिया सुचली आहे. अतिशय हुशार अशी चाणाक्ष कल्पना आहे. माझ्याकडे ही एक औषधी वनस्पती आहे. मी फार पूर्वी ती विकत घेतली होती आणि त्याचा गुणधर्म काय आहे की जो कोणी ही औषधी वनस्पती खातो तो काहीतरी विसरून जातो. मग आपण या माणसाकरता छान असं जेवण बनवूया आणि त्याच्यामध्ये, त्या जेवणात ही अद्भुत अशी औषधी वनस्पती मिसळूया. मग उद्या तो जेव्हा उठून निघून जाईल इथून, तेव्हा नक्कीच काहीतरी त्याच्या मालातलं इथे विसरून जाईल. अशी युक्ती त्यांनी त्याच्या बायकोला सांगितली. "How clever you are!" exclaimed the wife. "Yes, what else can he forget? He has just his merchandise with him. Maybe he will forget all of it and leave it behind here. It will surely be ours tomorrow." बघा त्या खानावळ मालकाची जी बायको होती
ती त्याची युक्ती ऐकून खूप खुश झाली. ती म्हणाली, तुम्ही किती हुशार आहात हो. त्यावर तो म्हणाला, बरोबर आहे. तो दुसरं काय विसरेल? त्याच्याकडे फक्त व्यापारी माल आहे जो त्याचा आहे. मग कदाचित तो सगळाच माल इथे विसरेल आणि इथे मागे सोडून जाईल आणि मग तो सगळा जो माल आहे तो उद्या कोणाचा होईल? आपलाच होईल. असे दोघेही विचार करत राहिले. So that's what the greedy couple did. They cooked a tasty meal for their customer and added the magic herb to it. The poor merchant did not suspect anything. He thanked the innkeeper for the good meal and went to bed. मग त्या लोभी जोडप्याने काय केलं? त्यांच्या कस्टमर म्हणजे कोण? जो मर्चंट आला होता, जो व्यापारी आला होता, त्याच्याकरता सुंदर असं चविष्ट जेवण बनवलं आणि ते बनवताना त्याच्यात ती अद्भुत अशी औषधी वनस्पती मिसळली. त्या बिचाऱ्या गरीब व्यापाऱ्याला कोणतीच शंका आली नाही. त्याला उलट दमलेला असल्यामुळे ते जेवण खूपच चविष्ट लागलं. भूक पण लागली होती त्याला आणि त्या जेवणाबद्दल त्यांनी त्या खानावळ मालकाचे आभार मानले आणि तो झोपी गेला. The next morning, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room. But alas, the merchant was not there. The room was empty. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खानावळीचा मालक आणि त्याची पत्नी हे झोपेतून जागे झाले आणि ते तडक व्यापाराच्या खोलीत गेले. परंतु अरे रे, काय झालं होतं? तिथे तो व्यापारीच नव्हता. ती खोली पूर्णपणे रिकामी होती. व्हॉट्स दिस? देअर्स नो वन हिअर. अँड वेअर द बॅग ऑफ मर्चंडाईज? दॅट टू इज गॉन. ते काय म्हणाले, हे काय? इथे तर कोणीच नाही आहे. आणि त्या व्यापारी मालाची थैली कुठे गेली? ती सुद्धा गेली की काय? Let's check. The magic of the herb is quite strong. He must have forgotten something. He must have left something behind. त्यावर खानावळीचा मालक म्हणाला, नाही आपण तपासूया ना. त्या औषधी वनस्पतीची जादू फारच अशी परिणामकारक आहे, प्रभावी आहे. तो नक्कीच काहीतरी इथे विसरला असला पाहिजे. तो काहीतरी मागे सोडून गेला असलाच पाहिजे. आपण चल बरं शोधूया. The innkeeper searched in every nook and corner of the room, but he couldn't find anything. How come he forgot nothing? I can't believe it, said he. त्यांनी आणि म्हणजे खानावळीच्या मालकाने आणि त्याच्या बायकोनी खोलीचा प्रत्येक कोपरा शोधला, परंतु त्याच्यामध्ये त्यांना काहीच सापडलं नाही. तो काहीच विसरला नाही. असं कसं झालं? माझा तर यावर विश्वासच बसत नाही, तो म्हणाला. Suddenly, the wife slapped herself on the forehead. We were so foolish. He has certainly forgotten something. He has forgotten to pay us. आणि ते शोधतानाच तिला आठवण झाली खानावळीच्या मालकाच्या बायकोला आणि तिने एकाएकी कपाळावर हात मारून घेतला. ती हताश झाली. आपण किती मूर्ख आहोत, किती बावळट आहोत. तो नक्कीच काहीतरी विसरला आहे. तर काय विसरला आहे? तो आपल्याला पैसेच द्यायला विसरला आहे. बघा, तो विसरून जाईल म्हणून ह्यानी औषधी वनस्पती त्याच्यामध्ये जेवणात मिक्स केलेली असते, पण त्याचं सामान काही तो विसरत नाही. पण विसरतो काय? तर तिथे राहण्याचे आणि जेवणाचे पैसे द्यायचेच तो विसरून जातो. म्हणजे जादूच्या वनस्पतीचा, औषधी वनस्पतीचा प्रभाव झाला, पण ह्यांना पाहिजे, ह्यांचा फायदा होईल असा काही तो झाला नाही.
द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन. आता ह्या घटनेतून बोध घेऊन त्या खानावळ मालकाने ती जादूची औषधी वनस्पती पुन्हा केव्हाच वापरली नाही. अ जापनीज फोकटेल म्हणजे एक जपानी लोककथा. पुन्हा एकदा ही गोष्ट तुम्ही वाचायची आहे म्हणजे तुमच्या ती नीट लक्षात येईल. थँक्यू.